हो बाबा पाठीमाग मैं हूँ रियाज शाह और आप देख रहे हैं स्टार न्यूज मालेगांव चैनल। आइए नजर डालते हैं कुछ खास खबरों। डॉक्टर डांगे, किशोर डांगे, किशोरी डांगे और बाकी जो भी आरोपी है उनके साथ के थे, उनको सबको कोर्ट में हाजिर किया था। ये सब आरोपी लोगों को 7 जून 2026 को अटक किए थे पुलिसों ने और पहले 12 तारीख तक इनकी पीसी बढ़ाई गई थी। आज फिर पुलिसों ने हाजिर किया और पुलिसों ने और 7 दिन की पीसी इनकी बढ़ा के मांगी थी। मैं इसमें से डॉक्टर प्रीति जादव जो एनेस्थेटिक है, भूल तज्ञ है, उनके तरफ से मैं अपीयर हुआ था और मैंने कोर्ट को बताया कि भूल तज्ञ का जो रोल है वो सिर्फ भूल देना और उसके बाद में जो भी है डिलीवरी बाद पेशेंट को पेशेंट को उसको कॉन्शियसनेस आ गया तो होश में आ गया तो उसको वो चले जाती है, तो इसका कोई रोल नहीं है। कोर्ट ने हमको सवाल पूछा था कि भाई भूल तज्ञ ने ये भी तो देखना चाहिए था कि वो जो लेडीज थी उसकी उम्र क्या थी। उस वक्त कोर्ट को हमने बताया कि जो पेपर थे वो पेपर पे डॉक्टर किशोरी डांगे ने 19 साल की उसकी उम्र लिखी थी। उसका ब्लड रिपोर्ट कॉल किया था सेवा ब्लड बैंक का, उस पर भी 19 साल की उसकी उम्र लिखी गई थी। हमने वो देखे और उसके बाद में भूल दिए और वो पेशेंट होश में आने के बाद हम चले गए। हमारा कोई ऐसा कोई भी रोल नहीं है और फिर से पैसे इसकी बढ़ाने की कोई भी ज़रूरत नहीं है। लेकिन कोर्ट ने सभी वकीलों का आर्गुमेंट सुनते हुए किशोर डांगे के वकील, किशोरी डांगे के वकील और बाकी भी जो भी थे गवड़ी इनके वकील, सबका आर्गुमेंट सुनते हुए ये मैटर की थोड़ी ये व्याप्ति बहुत बड़ी है, इसलिए कोर्ट ने फिर से इनको 16 जून तक इनको सबको पीसी में रखने का आदेश आज पारित किया है। ये टोटल कितने आरोपी आ जाते हैं? आज मेरे ख्याल से 9 आरोपी आज कोर्ट में हाजिर किए थे। केस में अभी तक कितने आरोपी? 11 आरोपी है। इसमें से एक आरोपी को उन्होंने अभी तक अटक किया नहीं है, अनुजा शेवाड़े करके है, जिन्होंने सिजरिंग किया था उसको अभी तक पुलिस ने अटक नहीं किया है। और एक कोई आरोपी है वो बाकी है, कोई तो भी ऐसे तो कुल 11 आरोपी है इसमें, तो 9 आरोपी अभी इसमें अटक हो चुके हैं। आज भी कुछ और किसी को अटक की है वहाँ पे? आज नहीं, कल अटक किए थे कोई जो आरोपी नंबर 1 और आरोपी नंबर 12 जो लड़के के साथ वो लड़की के कुछ ताल्लुकात थे वो और उसके साथ जिसके ताल्लुकात थे उसको अटक किए थे और कल उनको 15 तारीख तक पीसी उनको मिली है, 2 लोगों की। डॉक्टर किशोर डांगे ऍक्च्युली मी त्यांना सांगितलं की ज्यावेळेस ही घटना घडली होती किशोर डांगे हे बाहेर होते आणि त्यांच्याकडे इमर्जन्सी मध्ये एक डिलिव्हरी आलेली आहे। त्यांना जस्ट कळालं की मुलाची आणि थोडंसं पार्ट बाहेर आलेला होता, इमर्जन्सी डिलिव्हरी करण्यासाठी त्यांनी परवानगी दिली होती आणि त्या दरम्यान ती डिलिव्हरी झाल्यानंतर ते बाळ संजीवनी हॉस्पिटलला शिफ्ट केलेलं होतं। ह्या दरम्यान मध्ये ती मुलीची जी वय आहे ते नंतरून निष्पंच झालं की ती लहान आहे। त्याच्यानंतर त्यांनी जे काय पोलिसांना वगैरे जे आहेत त्यांच्या त्रुटी करण्यासाठी त्यांना विलंब झाला त्याच्यामध्ये आणि ते झालं गेलं। मी आज साहेबांना सांगितलं की याच्यामध्ये आमच्याकडनं जे काय घडलेलं आहे, मुलीवर जे काही अत्याचार झालेला आहे, पोस्को ऍक्ट जो झालेला आहे तो काही डॉक्टरांनी किंवा कोणी केलेला नाहीये। त्यांना जो केलेला आहे तो आरोपी वेगळा आहे। त्यावेळेस डॉक्टर केलेले होते, त्यांची मुलगीनी फक्त असिस्ट होती त्यावेळेस, ती रेडिओलॉजिस्ट आहे, तिचा तर काही संबंध नव्हता त्याच्यामध्ये असं आपण साहेबांना पण सांगितलेलं आहे। महत्त्वाचा बाब असा आहे की ती मुलगी लहान आहे, तिच्यावर अत्याचार झालेला आहे, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन होणं फार गरजेचं आहे। हॉस्पिटलनी काही कळवलं नाही किंवा काही माहिती दिली नाही, याचे कलमानुसार काही गोष्टी जे आहेत रिमांडमध्ये पुरेसा रिमांड मिळालेला आहे, त्याच्यामुळे आता पुढचा रिमांड त्यांना गरज नाहीये। पुढचा तपास उलट त्या दिशेने झाला पाहिजे की बाबा जिथं त्या मुलीवर काही त्रास आहेत
त्या संदर्भात झाला पाहिजे. डॉक्टरांचा रोल होता तेवढा पुरता डिलिव्हरी केली, तिचा जीव वाचवला, तेवढा संपवला. हा, डॉक्टरांनी पोलिसांना कळवलं नाही की त्यांच्याकडनं चूक घडलेली आहे आणि बाळ सलामत आहे, मुलगीही वाचलेली आहे, आईचे आरोग्य पण व्यवस्थित आहे, पोलिसांच्या कस्टडीत आहे आणि जे काय पुढचे व्यवहार वगैरे होते ते दुसरे माणसं आहेत. तर डॉक्टरांनी जसं बाबा अॅनेस्थेटिक असो, डॉक्टर किशोरी तर त्या हॉस्पिटलची मालक सुद्धा नाही, तिचे वडील आहेत, पण आता ते नसताना बाबा काय अडचण आली तर ती तिथं ती थांबतीच, हे तिचा रोल होता त्याच्यामध्ये. ही किशोर डांगे तिने गायकोलॉजिस्टला बोलवलं, गायनोकॉलॉजिस्टने सिजर केलं. असं काही कोणते खोटे डॉक्टर आहेत, खोटं हॉस्पिटल असं काही झालेलं नाहीये. दोघंही आई आणि मुलीला वाचवलं आहे, परंतु त्यांच्याकडनं एक चूक घडली, पोलिसांना त्यांनी कळवलं नाही आणि काही गोष्टी तिथं अचानक घडल्या ज्या अजून यायच्या आहेत तपासामध्ये. काही वाद झाले तिकडं, त्या वादाच्या घाबरण्यामुळं काही रेकॉर्ड्स त्यांनी त्या मुलीचं डिस्क्लोज होऊ नये पब्लिकली, उद्या रेकॉर्ड जाईल, एखादा व्हिडिओ रेकॉर्ड जाईल किंवा तिचं काही नाव जाईल आणि ते कुठेतरी व्हायरल होईल म्हणून काही एव्हिडन्स आम्ही स्वतःच ते हे केलेले होते. परंतु ते आता कोर्टापुढे असे मांडले गेले आहेत की आम्ही जाणून बुजून ते लपवले. असा काही उद्देश नव्हता. उलट ज्या उद्देशाने जसं कोर्ट कायदा कानून वापरतं की ह्या मुलींचं नाव निष्पन्न झालं नाही पाहिजे, आज त्या मुलीची आम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग किंवा काय ते काही लोक आले होते आमच्या हॉस्पिटलमध्ये तोडफोड विचारपूस करायला, उद्या ती रेकॉर्ड त्यांच्या हातात लागली असती, तो कुठं व्हायरल झाली असती. ह्या अनुषंगाने आपण काही रेकॉर्ड्स हे केले, मिटवले त्या मुलीच्या सेफ्टीसाठी. परंतु आता त्याच्यामध्ये ठीक आहे, आम्ही ते सुद्धा मान्य केलं आहे, पण त्यानुसार त्याचे कलमांचे जे आहेत त्यांची गांभीर्यता आमच्यासाठी जास्तीत जास्त म्हणजे रिपोर्ट न करणे पोलिसांना, त्या मुलीची एज व्हेरीफाय न करता आम्ही काही गोष्टी केल्या, पण त्या आम्ही कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे तिचा जीव वाचवण्यासाठी केलेला. ह्या गोष्टी बऱ्याच तपासामध्ये पुढे जाऊन येणार आहे. आज दोषी आहे नाही हे ठरवता येत नाही. इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें। हम